MT5 वरून ट्रेड कसा प्लेस करायचा चला तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. बघा MT5 ला आपण आलो. इथं काय काय कोट्स आहे, चार्ट आहे, ट्रेड आहे, हिस्ट्री आहे. आपल्याला कशा जायचं आहे, कोट्सवर जायचं आहे. कोट्सवर जाऊन ट्रेड कसा प्लेस करायचा. आता बघा युनिव्हर्सिटी समजा तुम्हाला ट्रेड प्लेस करायचा, काय करा, युनिव्हर्सिटीवर क्लिक करा. इथं काय म्हणते, न्यू ऑर्डर म्हणते. न्यू ऑर्डरवर जावा. इथं तुम्ही लॉट मारू शकता. कितीचा लॉट घ्यायचा तुम्हाला तिथं टाईप करा. 0. समजा तुम्हाला 1चा घ्यायचा आहे तर 0.01 तिथं टाईप करा आणि बाय म्हणा. मग बाय होतं इथं. मग तुम्हाला दाखवतो अजून एक्झाम्पल दाखवतो. US100ला जायचं. इथं काय म्हणते, न्यू ऑर्डर म्हणते. इथं किती म्हणते, 0.1चा लॉट मारा तर 0.1चा मारू शकता. लिमिट ऑर्डर कशी प्लेस करायची इथं बघा, मार्केट एक्झिक्युशनमध्ये जायचं, बाय लिमिट म्हणतंय. इथं प्राइस टाकायची. समजा तुम्हाला आता 17,938 वर मार्केट चालू आहे आणि बाय लिमिट टाकायचं तुम्हाला 17,930 वरती, तर इथं तुम्ही बाय लिमिट प्लेस करू शकता. असं आता मी तुम्हाला ट्रेड घेऊन दाखवतो कसा ट्रेड घ्यायचा बाबा. बरं, दोन प्रकारे ट्रेड घ्यायचं आपल्याला. इथून तुम्ही चार्टवर जाऊ शकता बरं का. बघा चार्टवर गेलं की इथं वर एक आयकॉन दिसतंय का तुम्हाला, बघा इकडं उजव्या कोपऱ्यामध्ये. इथं बघा, ह्याच्यावर जर दाबलं का नाही लगेच बाय होते मार्केटला अर्जंटमध्ये. म्हणजे आता दाबलं की लगेच इथं बाय होणार. म्हणजे क्विक बाईंगसाठी हे ऑप्शन आहे इथला, ठीक आहे. इथून आणि जर तुम्हाला क्विक बाईंग नसेल करायची तर दुसरा काय ऑप्शन आहे, US100ला दाबायचं, इथं न्यू ऑर्डर म्हणायचं आणि 0.1चा बाय करून दाखवतो. हो का, बाय झाला 0.1चा. आता हे डायरेक्ट मायनस मध्ये दाखवतो सुरुवातीला. हे काय असतो, ब्रोकरचा चार्ज असतो US100चा. प्रत्येकाला बघा स्प्रेड वेगवेगळा आहे. इथं जी दाखवतं ना काय साईडला 235, 19, 440, 42 ह्याला स्प्रेड म्हणायचं, म्हणजे चार्ज असतो ब्रोकरचा. आता 0.24, 0.22चा लॉस दाखवते. आपली एंट्री कितला आहे, 17,941ला. आता त्याचा स्टॉप लॉस कसा लावायचा, हो का, ह्याला स्वाईप मारायचा असं इकडं बघा. इकडं स्वाईप मारायचं, ह्याला पेन्सिल दिसते का इथं, हे पेन्सिलवर दाबा. 17,900 किती चालू आहे, 40 चालू आहे, बरोबर आहे का. तुम्ही स्टॉप लॉस लावतो इथं बघा. 17,920ला गेल्यावर माझा स्टॉप लॉस उडवा बाबा तुम्ही, ठीक आहे. आणि TP बघा, आता तुम्ही नुसतं स्टॉप लॉस पण लावू शकता. मॉडिफाय म्हणलं की स्टॉप लॉस लागणार. टार्गेट पण लावतो बघा. 17,900 किती चालू आहे, 41 चालू आहे. टार्गेट किती करायचं आहे मला, समजा बाय केला ना मी, मग 20 पॉईंटवरचं टार्गेट लावू शकतो मी, 17,961. आणि ह्याला मॉडिफाय म्हणायचं. हो, मॉडिफाय म्हणलं की माझा स्टॉप लॉस आणि टार्गेट लागलेला आहे. आता ते लागलंय का नाही कसं बघायचं बघा. तर चार्टवर या, हो का, दिसलं का तुम्हाला, वर बघा हितपर गेला आपला TP, खाली बघा SL दाखवतं इथं. तर अशा प्रकारे तुम्ही स्टॉप लॉस आणि टार्गेट लावू शकता. आता बघा याला मॉडिफाय समजा तुम्हाला करायचा बाबा, स्टॉप लॉस लावा, ह्याला हलवू शकता तुम्ही हातानं असं बघा. असं हलवायचं. माझं म्हणणं आहे बाबा हितपर येऊ द्या याला. मग मी ह्याला केलं असं आणि हो बाण दिसतोय खाली, बाणावर क्लिक केलं की मॉडिफाय होतंय. म्हणजे आपलं वरचं टार्गेट आता खाली आलेलं आहे. समजा तुम्हाला स्टॉप लॉस वर घ्यायचा आहे तर स्टॉप लॉसवर दाबा. स्टॉप लॉसवर दाबून बघा ही लाईन हलती, दिसली का, भारी फीचर आहे बघा. MT5ला फीचर आहे, MT4ला नाही बरं का. आणि ब्रोकर कुठला पण यूज करू शकता तुम्ही. XM चांगले ब्रोकर आहेत. तुम्हाला ज्याच्यात अकाउंट ओपन करता लिंक दिलेली आहे किंवा मला पर्सनल मेसेज करा, तुम्हाला लिंक देतो. म्हणजे तुम्हाला जर डिपॉझिट विड्रॉला काय प्रॉब्लेम आला तर बाबा मी तो सॉल्व्ह करू शकतो, ठीक आहे. म्हणजे तुम्ही ओपन केला अकाउंट तर SL बघा, हो का, SL असं वर आणून वाढला खाली, तुम्हाला जिथं लावायचं SL तिथं लावू शकता तुम्ही. आणि इथं बाणावर क्लिक करा, मॉडिफाय म्हणा बघा. हो का, आपला SL वर आलेला आहे इथं. तर एवढी सोपी प्रोसेस होती. आता ट्रेड क्लोज कसा करायचा, समजा तुम्हाला हाताने ट्रेड क्लोज करायचा आहे. आता बघा ही लॉस दाखवते आपला, का मार्केट अजून मुवमेंट काय करत नाही. आपला अंदाज ट्रेड टाकला आणि अंदाज टाकल्यावर लॉस होत असतो. त्यामुळे अनालायसिस करा. मी आता तुम्हाला दाखवतो फक्त क्लोज कसा करायचा. बघा त्याला स्वाईप मारायचं, तर पहिलं जे चिन्ह आहे नाही तर करेक्ट म्हणते बघा, ते त्याच्यावर दाबायचं. काय म्हणते बघा, क्लोज विथ लॉस $0.29 लॉसनं मला क्लोज करायचा. आपला SL TP दाखवतंय, हो का, असं क्लोज केलं आणि आपली ऑर्डर क्लोज झालेली आहे इथं. आणि मग ती क्लोज झालेली ऑर्डर कुठे दिसणार आपल्याला, हिस्ट्री द्या. हे बघा 0.30चा आपला लॉस झालेला आहे. एवढी किरकोळ प्रोसेस होती. कितीचा लॉट मारल्यावर किती प्रॉफिट होतो किंवा मार्केट किती हल्ल्यावरती किती प्रॉफिट होतो हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.